नमस्कार. आपण आज बघणार आहोत स्वतःला क्षमा कसे करावे आणि अ, दुसऱ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला क्षमा करायची आहे. जोपर्यंत आपण स्वतःला क्षमा करणार नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्याला सुद्धा क्षमा करू शकत नाही. त्यासाठी अगोदर आपल्याला क्षमा करायची आहे. तर ते कोणत्या पद्धतीने केल्या जाईल? स्वतःला अगोदर प्रेयरसुद्धा दिलेले आहे, त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला जे योग्य वाटतं की आपण ज्या पद्धतीने आपण स्वतःला हर्ट करून गेलेलो आहोत किंवा जे मन दुखावले गेलेली आहेत किंवा आपण स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या आत्म्याला परिपूर्णरित्या हर्ट केलेलो आहोत, त्यासाठी आपल्याला अगोदर स्वतःला क्षमा मागायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला क्षमा करायची आहे. स्वतःला क्षमा करीत असताना आपण फॉरगिव्हनेस लेटरसुद्धा लिहू शकतो. तर कसं लिहिणार? तर मी स्वतःचं सांगते. डिअर त्रिशीला, मला कृपा करून क्षमा कर. रिअली रिअली सॉरी. मी तुझं खूप वेळा मन दुखावलं आहे, त्याबद्दल मला कृपा करून क्षमा कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. दुनियामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट तू माझ्यासाठी आहेस. सर्वात जास्त मी तुला शारीरिक, मानसिक, भावनिकसुद्धा त्रास दिलेला आहे, तर त्यासाठी मला कृपा करून क्षमा कर. आणि मी जे काही तुला अनाप शनाप विविध प्रकारे तुला बोलत आली आहे, त्याबद्दल मला कृपा करून क्षमा कर. ह्या पद्धतीने आपल्याला स्वतःला क्षमा करायचं आहे आणि स्वतःलाच आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आहे. आय लव्ह यू त्रिशीला, माय डिअर इनर चाइल्ड. त्रिशीला, कृपा करून मला क्षमा कर आणि आय लव्ह यू असं म्हणायचं आहे आपल्याला. ह्या पद्धतीने सुद्धा आपण फॉरगिव्हनेस लेटरसुद्धा लिहू शकतो आणि ह्या पद्धतीने स्वतःला रोज म्हणूसुद्धा शकतो. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये अगोदर स्वतःला क्षमा करायची आहे. तर हे सुद्धा कारण आहे की आपल्याला कशासाठी क्षमा करायचं? आपण आपल्या सक्सेससाठी स्वतःला करून इतरांना सुद्धा क्षमा करायचं आहे. त्यानंतर डॉक्टर हुलेन यांनी ही प्रेयर सांगितली आहे. त्यांनी मेंटल असायलमचा चार्ज त्यांच्याकडे आला होता आणि ते मेंटल हॉस्पिटलमध्ये पागलांचं जे हॉस्पिटल होतं त्यांचं चार्ज यांच्याकडे डॉक्टर हुलेन सर यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये न जाता त्यांच्या फाईलवर नुसतं 6 महिने हात ठेवून एक प्रेयर करत होते. ते प्रेयर केल्यामुळे त्यांनी परिपूर्णरित्या पेशंट बरे होऊन ज्यांच्या त्यांच्या घरी चालले गेले आणि त्यानंतर ते मेंटल असायलम जे आहे पागलांचा दवाखाना तो परिपूर्ण बंद झाला. तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा स्वतःला क्षमा मागायची आहे. त्यांनी 4 वाक्य सांगितली होती. ते एक जादूची प्रेयर म्हणून ओळखल्या जाते. गुगलवर सुद्धा येते ती प्रेयर. ती 4 वाक्य आहेत. डॉक्टर हुलेन सर यांची प्रेयर आहे ती. हवायन प्रेयर म्हणून ओळखल्या जाते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. ह्या पद्धतीची प्रेयर आहे. तर आपल्याला स्वतःसाठी सुद्धा प्रेयर करून आपल्या ज्या काही ब्लॉकेजेस आहेत, म्हणजे एखाद्यांना जो आजार असतो किंवा छोट्यापणापासून किंवा खूप याचे तकलीफमध्ये असतात, शारीरिक मानसिक पीडेमध्ये असतात, तर त्यांचं ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी अगोदर स्वतःच्या शरीराला माफी मागून ते ब्लॉकेजेस दूर करता येतात. तर ही प्रेयर नक्कीच फायद्याची ठरेल. तर समोर सांगते त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. तर आपल्याला दोन्ही हात आपल्या हृदयावरती ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. डोळे बंद करायचे आहेत. एक शांत जागा बघायची ज्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. आपण स्वतःची माफी मागत आहोत. कारण खूप वेळ आपण स्वतःला मन दुखावतो, हर्ट करून जातो, शारीरिक मानसिक हे त्रास देत असतो. तर ते ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी आपल्याला ही प्रेयर करायची आहे. तर शांत जागी बसायचं, डोळे बंद करायचे आणि पूर्ण हृदयातून भावनिक होऊन
आपल्याला ही प्रेयर करायची आहे. दोन्ही हात हृदयावरती ठेवून घ्यायचे, डोळे बंद करायचे, लांब श्वास, गहरा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यानंतर ही प्रेयर करायची की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव यू. असं 3 वेळा करायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव यू. ज्याच्यासाठी आपण आपल्या ह्या शरीरासाठी म्हणत आहोत, तर आपण म्हणायचं माय डिअर इनर चाइल्ड त्रिशिला किंवा डिअर त्रिशिला असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि ज्यांना मराठीत सुद्धा म्हणता येईल, हे माझं शरीर असं दोन्ही हात ठेवून, हे माझं शरीर, मी तुला खूप वेळ त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा कर. तू मला खूप वेळ साथ दिलास, तू मला माझं मित्र मैत्रीण समजलास, हे माझ्या साथी, हे माझ्या मित्रा, परंतु मी तुला खूप वेळा समजू शकलो नाही. मी तुझ्यासोबत खूप वेळ गलत पद्धतीने वागत आली, त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणत आहे. कृपा करून ही ब्लॉकेजेस दूर कर आणि मला क्षमा कर. आणि तू मला क्षमा केलास त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद असं म्हणायचं. आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे त्याबद्दल आय लव्ह यू, हे सुद्धा आपण म्हणू शकतो. या पद्धतीने आपल्या शरीरातील संपूर्णरित्या ब्लॉकेजेस, जे काही आजार आहेत, ते आपण दूर करू शकतो. आणि स्वतः याच्यासाठी अगोदर क्षमा मागायची की आपल्या सक्सेसमध्ये कुठलेही अडथळे नकोत. यासाठी आपल्याला स्वतःची क्षमा मागायची आहे आणि आपले आजारसुद्धा दूर करू शकतो. याच्याने आपला जो काही ब्लॉकेजेस आहे, जे काही आपल्याला मानसिक, भावनिक, जो काही शारीरिक त्रास आहे, याच्याने दूर केल्या जाते. ही हिलिंग प्रेयरसुद्धा आहे. आपण याच्याने हीलसुद्धा होऊ शकतो. डेली आपण 11 वेळा ही प्रेयर करू शकतो किंवा 108 वेळा देखील ही प्रेयर करू शकतो. पण डेली वापरामध्ये आली की ही प्रेयर आणि ही आपण आपण क्षमा करण्याचे नक्कीच याचा फायदा होतो. कारण मी स्वतःच्या मुलीसाठी देखील केलेली आहे. माझ्या मुलीला गालाला ते रेडनेस आलं होतं, रिॲक्शन झालं होतं कशाचं तरी, पण 3-4 हॉस्पिटल फिरूनसुद्धा ते कमी होत नव्हतं. तर ही प्रेयर त्या बाळासाठी केली होती. 6 महिन्याचं बेबी आहे माझं. तर त्या बेबीसाठी केल्यानंतर अगदी 3 दिवसामध्ये ते रेडनेस चाललं गेलं होतं. तर ही उपडी म्हणजे फायद्याची आहे. स्वतःसाठी आपण नक्कीच करू शकतो आणि आपल्या शरीरातील संपूर्णतः ब्लॉकेजेस दूर करू शकतो. तर नक्कीच याचा फायदा होईल आपल्याला ह्या प्रेयरचा आणि स्वतःला क्षमा करण्याचा. आपल्या सक्सेसच्या आड येणाऱ्या संपूर्ण दोषबाधा आहे त्या दूर केल्या जातात. तर आपण नक्कीच याचा फायदा घ्यावा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.